पालिका निवडणुका घेण्यास आम्हाला काही अडचण नाही, निवडणुका वेळेत घेतल्या जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मात्र पावसाचा अडथळा आला तर त्यावर निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. महायुती म्हणून पालिका निवडणुका एकत्र लढणाऱ्या आणि काही ठिकाणी अडचण आल्यास वेगळा निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महानगरपालिकेच्या निवडणुका येतील तेव्हा निर्णय घेणार. सध्या तरी आम्ही महायुती म्हणून एकत्रित असल्याचं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलंय. तर पालिका निवडणुकीत ओबीसींवर अन्याय होणार नाही याची काळजी घेणार असल्याचंही त्या म्हणाल्या. महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने आम्हाला जागा सोडाव्यात अशी मागणी जी ती रामदास आठवले यांनी केली. तर पालिका निवडणूक महायुती म्हणून लढण्याची भूमिका असल्याचंही ते म्हणाले. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर प्रकाश आंबेडकर आणि आम्हाला एकत्र यावं लागेल असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं. परभणीमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. जिल्हा प्रमुख पदाच्या नियुक्तीवरून पक्ष निरीक्षकांनी निष्ठावंतांवर अन्याय केल्याचा आरोप करत पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचा इशारा दिला. केंद्र सरकारच्या योजना राज्य गांभीर्याने राबवत नसल्याचा आरोप गडचिरोली चिमूर लोकसभेचे खासदार नामदेव किरसान यांनी केला. जलजीवन मिशनच्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकार गंभीर नाही असंही ते म्हणाले. भिवंडीमधील नागरिकांना मुंबईशी जोडण्यासोबत नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी भिवंडी ते सीएसटी लोकल सेवा लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी जी ते भिवंडीचे खासदार बाळा मामा यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे केली. ऑपरेशन सिंदूरमध्ये मोलाची भूमिका बजावलेल्या व्ही कमांडर व्योमिका सिंग यांच्याविषयी सपाचे राज्यसभा खासदार रामगोपाल यादव यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. यादव यांनी सिंग यांच्याविषयी जातीय वक्तव्य केल्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला. बुलढाण्यामध्ये मध्य प्रदेशच्या मंत्र्यांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलंय. कर्नल सोफिया कुरेशींबाबत केलेल्या वक्तव्याचा यावेळी निषेध करण्यात आला. तर तातडीनं मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. मी पानटपरी हटवली म्हणून माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. आज माझं रक्त कारणी लागलं. शासनाच्या तंबाखूजन्य टपऱ्यांच्या निर्णयावरून हिरंब कुलकर्णींनी हे वक्तव्य केलं. लाडक्या बहिणींच्या मुद्द्यावरनं सत्यपाल महाराजांनी सरकारवर हल्लाबोल केला. मतापुरतं लाडक्या बहिणींचा वापर केला गेला. त्यांना 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं आणि नंतर म्हणाले आम्ही असं बोललोच नाही. हे असं झालं की नावा सांगे परीना चाले तो चोर म्हणावा असा खोचक टोला सत्यपाल महाराजांनी सरकारला लगावला. सोलापूरमध्ये शिवसेना जिल्हा प्रमुखांनी कारवर ऑपरेशन सिंदूरची प्रतिमा साकारत भारतीय सैन्याचं कौतुक केलं. दरम्यान सैन्याचं प्रोत्साहन वाढवणाऱ्या कारची सोलापूर शहरात जोरदार चर्चा. अकोल्यात महायुतीच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांसह नागरिकांनी रॅलीत सहभाग नोंदवला. रत्नागिरीच्या टाकेडेमध्ये मिलन वृद्धाश्रम उभारण्यात आलाय. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. भारत पाकमधील मध्यस्थीच्या वक्तव्यावरनं डोनाल्ड ट्रम्प यांनी युटर्न घेतलाय. भारत पाकिस्तान वादात मध्यस्थी नाही फक्त मदत केल्याचं म्हणत ट्रम्प यांनी घुमजाव केला. भारतात आयफोन तयार करण्याऐवजी अमेरिकेत उत्पादन वाढवा. डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपलचे सीईओ टिम कुक यांना हा सल्ला दिलाय. तर टॅरिफबाबत भारतात डील करण्याच्या तयारीत असल्याचाही दावा त्यांनी केला. माओवाद विरोधी मोहिमेत जखमी झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भेट घेतली. एम्समध्ये शहांनी पीडित कुटुंबांशी संवाद साधत विचारपूस केली. सिंधू जल करारावर भारतानं स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया थांबेपर्यंत करार रद्दच राहणार असं भारतानं म्हटलंय. तर भारतानं सिंधू जल करार रद्द केल्यानंतर पुनर्विचार करण्याची विनंती पाकिस्ताननं केली होती. पाककडून दहशतवादी कारवाया थांबेपर्यंत सिंधू करार स्थगित राहणार आहे असं म्हणत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलं. काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलांना मोठं यश आलंय. त्रालमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. आणखी काही अतिरेकी लपल्याची शक्यता आहे. काश्मीरच्या पुलवामामधील त्रालमध्ये सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांना ठोकलंय. आसिफ शेख आमिर वाणी यावर भट या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तर दहशतवादी आमिर वाणीनं चकमकीच्या आधी त्यांच्या कुटुंबियांना फोन केला होता आणि त्याचा व्हिडिओ कॉलचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला. पाकिस्तानने नेहमीच भारताला धोका दिलाय. मात्र आता कुठेही लपून बसलात तरी भारतीय सैन्य तुम्हाला सोडणार नाही असा थेट इशारा बदामी बाग छावणीतून राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला दिला.
राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल चढवला. तुम्ही धर्म बघून निष्पापांचे बळी घेतले, आम्ही कर्म बघून दहशतवाद्यांना अद्दल घडवली, हाच आमचा धर्म आहे असं म्हणत राजनाथ सिंग यांनी हल्लाबोल केला. राजनाथ सिंग यांनी जम्मूतील बदामी बाग छावणीत जात जवानांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सैनिकांच्या कामगिरीचा गौरव करत ऑपरेशन सिंदूरवर देशाला गर्व आहे असं म्हणत सैनिकांना कौतुकाची थाप दिली. तर शहीद झालेल्या सैनिकांनाही त्यांनी नमन केलं. काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत मोठं यश मिळालं. त्रालमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं, तर आणखी काही अतिरेकीही पुलवामामध्ये लपल्याची शक्यता वर्तवण्यात येते. बलुचिस्तानमधील बंडखोरांनी पाक सैनिकांवर हल्ले केले. बोनिस्तान भागातील बलूच बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात पाक सैनिक ठार झाल्याची माहिती समोर येते आणि या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला. श्रीनगरमधील लाल चौक परिसरात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर स्थानिकांकडून जवानांच्या कामगिरीचं कौतुक करण्यात आलं. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये एक संशयित ड्रोन आढळलाय. भारत पाक सीमेपासून जवळपास 15 किलोमीटर अंतरावर हा ड्रोन आढळला. यानंतर पोलीस आणि बीएसएफचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. पाकिस्तानचे उद्योग मंत्री रणम तन्वीर हुसेन आणि लष्कर ए तय्यबाचा कमांडर मुझम्मिल इक्बाल हाशमी यांच्या भेटीचा एक फोटो समोर आला. पाकचा एअरबेस मुरिदकेजवळ ही भेट झाल्याची माहिती समोर आली आणि यावेळी राणा तन्वीर यांनी पाकच्या लष्कर कमांडर यांची माफी मागितली. तसंच लष्करी कॅम्प सरकारी खर्चाने पुन्हा तयार करणार असल्याचंही आश्वासन त्यांनी दिलं. पाकड्यांचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जगासमोर आलेला आहे. भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या संदर्भात अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्सनं सॅटेलाइट फोटोंचा दाखलाही दिला. त्यामुळे पाकड्यांचा खोटारडेपणा उघडकीस आला. पाकिस्तान आता आंतरराष्ट्रीय भिकाऱ्यांच्या पंक्तीत सामील झाला. भीक मागण्याच्या आरोपाखाली यंदा 552 पाकिस्तानी नागरिकांना विभिन्न देशातून परत पाठवण्यात आले. मागील 3 वर्षात 50,000 पाकिस्तानी नागरिकांनी जगभरातील विविध देशात भीक मागताना त्यांना पकडण्यात आलं. पाकिस्तानच्या संसदेतही याबाबत माहिती देण्यात आली. अमेरिकेच्या माजी संरक्षण अधिकारी मायकेल रुबिल यांनी पाकची पोलखोल केली. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा राजनैतिक आणि लष्करी आघाड्यांवर दारुण पराभव झाला आणि या ऑपरेशनमुळे पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांमधील संबंध जगासमोर आलेले आहेत आणि त्यानंतर युद्धबंदीसाठी पाक याचना करत होतं असंही मायकेल म्हणाले. पहलगाम आल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानसह चीनची चांगलीच नाचक्की झाली. तर दुसरीकडे फ्रान्स 24ने आपल्या अहवालात आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमचं भरभरून कौतुकही केलं. अफगाणिस्तानच्या पूर्व सांसद मरियम सालेम खेल यांनी पाकिस्तानबाबत मोठं वक्तव्य केलं. पाकिस्तान दहशतवादाची फॅक्टरी आहे अशी टीका त्यांनी केली. तर भारतानं पाकिस्तानवर केलेली कारवाई पूर्णपणे योग्य होती असं म्हणत त्यांनी भारताचं समर्थनही केलं. भारतात तुर्कस्तानच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम वेगानं सुरू आहे. व्यापाऱ्यांनी तुर्कस्तानच्या सफरचंदावर बहिष्कार घातला. आता तुर्कस्तान आणि अझरबैजान या 2 देशांमध्ये पर्यटनासाठी जाऊ नका अशी विनंती ट्रॅव्हल्स एजंटकडून करण्यात येते. भारतातील 9 विमानतळांवर उच्च सुरक्षा कार्य हाताळणाऱ्या तुर्कीस्थित सेलेबी एव्हिएशन कंपनीचा करार रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई सारख्या महत्त्वाच्या विमानतळांवरून ही कंपनी वर्षाला 58,000 उड्डाणं सांभाळत होती. छत्रपती संभाजीनगर पालिकेवर पाण्यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढला होता आणि यावेळी तातडीनं पाणी उपलब्ध करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. यवतमाळच्या रवी मानव यांनी 27 जिल्ह्यांची सायकलवारी सुरू केली. गाव पातळीवरील समस्या सोडवण्याकरता त्यांनी 28 वर्षांच्या अभ्यासानंतर पुस्तक लिहिलं. विविध प्रलंबित मागण्यांसाठी सांगलीमध्ये राज्य शासनाच्या भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केलं. महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेखा कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. कर्मचारी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते. नाशिक जिल्ह्याच्या येवला बाजार समितीच्या आवारात आमरण उपोषण करण्यात येते. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी यासह विविध मागण्यांकरता क्रांतीवीर संघटनेकडून छावा क्रांतीवीर सेनेकडून हे उपोषण करण्यात आलं. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील गव्हाणमध्ये बैलगाडी शर्यती दरम्यान ताबा सुटून बैलजोडी गाडीसह तलावात गेल्यानं 2 बैलांचा फास लागून तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. गव्हाण गावात यात्रेनिमित्त बैलगाड्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. घरकुल लाभार्थ्यांना हक्काची मोफत 5 ब्रास वाळू मिळावी या मागणीकरता यवतमाळच्या वणी इथे घरकुल लाभार्थी आणि सरपंचांनी वाळू सत्याग्रह केला. पाऊस आल्यास नदीतील वाळू मिळू शकणार नाही, तेव्हा गरिबांनी कुठे आश्रय घ्यायचा असा प्रश्न लाभार्थ्यांनी उपस्थित केला.
बीडच्या वनवेवाडी गावातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय. यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. दरम्यान तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. अहिल्यानगरच्या चितळी गावात तृतीयपंथीयांनी शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला. या प्रकल्पामुळे राज्यातील तृतीयपंथी समुदायाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी रोजगाराची नवी वाट उपलब्ध झालेली, अशी भावना तृतीयपंथी समाजसेवा संस्थेच्या सचिव दिशा पिंकी शेख यांनी व्यक्त केली. जळगाव शहरातील तुकारामवाडी आणि दशरथ नगर परिसरात टोळक्यांकडून अनेक घरांवर दगडफेक करण्यात आली. तसंच धारदार शस्त्रांसह दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. पंढरपूरमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी वळवाच्या पावसाने हजेरी लावली आणि या वळवाच्या पावसानंतर पूर्वेला इंद्रधनुष्याचा विलोभनीय नजारा पाहायला मिळाला. पलूस परिसरात अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये या इंद्रधनुष्याची सुंदर छबी कैद केली. वाशिमच्या मानोरा परिसरात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस झाला. यामुळे मानोरा बाजार समितीत विक्रीस आणलेला शेतकऱ्यांचा शेतमाल भिजला. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 7 दिवसांपासून सतत पाऊस पडतोय, तर वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं केळी पिकाचं मोठं नुकसान झालंय. नंदुरबार शिवारातील शनी मांडळ परिसरातल्या टरबूज उत्पादक शेतकऱ्यांचंही नुकसान झालंय. परभणी जिल्ह्यातील काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्यात. उकाड्यानं हैराण असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. अमरावती शहरासह ग्रामीण भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्यात. 3 दिवस विदर्भात ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. अजीपूर, बंधारपाडे, हरिपूर इथल्या अनेक घरांच्या छतावरील पत्रे वादळी पावसाने उडून गेले. दरम्यान आमदार शिरीष नाईक यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या गावांना भेट देऊन पाहणी करत नुकसानीचा आढावा घेतला. शेवगाव तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या पथकावर आणि पोलीस अधिकाऱ्यांवर भूमी ताबा कार्यवाही दरम्यान दमदाटी आणि शिवीगाळ केल्याची घटना घडली आणि या प्रकरणी 15 पुरुष आणि 10 ते 12 महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. नागपूरच्या कपिलनगर परिसरात पोलिसांनी धाड टाकली आणि या धाडीत आरोपीच्या घरातून 2 किलो 400 ग्रॅम हफीमसह 6,18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बुलढाण्यात आमदार सिद्धार्थ खरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. तलवार नाचवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.